मुंबई मनपामध्ये महागड्या गाड्यांसाठी उधळपट्टी करण्यात आलेली आहे। मुंबई मनपात 6 महिन्यांमध्येच नव्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। स्कॉर्पिओ सोयीच्या नसल्याचं ठरवत इनोव्हा क्रिस्टा घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। जानेवारीतच मनपाकडून स्कॉर्पिओची खरेदी करण्यात आलेली होती। या नव्या गाड्यांचा प्रस्ताव लवकरच मनपा आयुक्तांकडे सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि 3 वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसह विरोधी पक्षनेत्यासाठीही नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे। हा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे। महापालिकेत निवडणुकीनंतर नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिकांची वर्दळ वाढलेली आहे। विविध समित्यांच्या अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर महापौर, उपमहापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी वाहनं उपलब्ध करून देण्यात आली आहेत। महापौर ऋतू तावडे यांच्या सेवेसाठी सुमारे 30 ते 35 लाख रुपयांची इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड गाडी देण्यात आलेली आहे। उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच विविध समिती अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ एन वाहनं देण्यात आलेली आहेत। मात्र स्कॉर्पिओ एन वाहन प्रवासासाठी सोयीचे नसल्याची तक्रार सभागृह नेते गणेश खणकर यांनी केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, सध्या मुंबई मनपामध्ये महागड्या गाड्यांवर उधळपट्टी सुरू असल्याचे दिसते। एका बाजूला 6 महिन्यांआधीच स्कॉर्पिओ गाड्या खरेदी केलेल्या होत्या, एवढ्या महागड्या गाड्या खरेदी करूनही आता पुन्हा एकदा नव्या गाड्यांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे। खरं तर सभागृह नेते, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सुधार समिती अध्यक्ष, शिक्षण समिती अध्यक्ष आणि सोबतच विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी आलेली आहे। ही गाडी म्हणजे इनोव्हा क्रिस्टा। या गाडीची किंमत सुमारे 25 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। या नव्या इनोव्हा क्रिस्टा गाड्या मंजूर झाल्या तर सध्याच्या या गाड्या ज्या पदाधिकाऱ्यांच्या सेवेत आहेत त्या स्कॉर्पिओ गाड्या या वॉर्डाच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात येणार आहेत। त्याच्यामुळे या जुन्या स्कॉर्पिओ गाड्या अगदीच मोडीत निघतील असं नाही, असा युक्तिवाद। मनश्री, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवते। आपल्यासोबत किशोरी पेडणेकर देखील जोडल्या गेलेल्या आहेत। किशोरीजी, नुकतंच खरं तर 6 महिन्यांपूर्वीच महानगरपालिकेनं स्कॉर्पिओ गाड्या खरेदी केलेल्या होत्या, मात्र आता नव्या गाड्या खरेदी केल्या जाव्या असा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। आणि गाड्या सगळ्यांनाच मिळाव्या म्हणजेच महापौर असतील, उपमहापौर असतील, विरोधी पक्षनेते असतील, यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आलाय। तुमची यावर काय प्रतिक्रिया? तुमची पण मागणी आहे का अशा गाड्यांची? मग नाही, मुळामध्ये आम्हाला कुठलीही माहिती देत नाहीत। सगळा मनमानी कारभार चाललाय आणि मला जी गाडी दिली आहे त्याच्यात आय एम द हॅपी, आम्ही हॅपी आहे। कशाला या सगळ्या तुमची पद आहेत तोपर्यंत या गाड्या आहेत त्याच्यावर काय? आणि मुंबईत तर फिरायचं आहे। तुम्ही तर सांगताय खड्डेमुक्त मुंबई झाली, मग कसं काय? म्हणजे विरोधाभास किती आहे बघा ना। खड्डेमुक्त मुंबई झालीये, एकही खड्डा नाही, मग तुम्हाला पाठीला का त्रास होतोय? असं काहीतरी कारण सांगून मुंबईची लूट करणं ही थांबवली पाहिजे। आता तुम्ही नवीन गाड्या घेतले आणि स्कॉर्पिओ गाड्या बऱ्यापैकी छान आहेत, पण आता तुम्ही सगळ्यांनाच त्याच्यात हे करताय। मुळामध्ये ना ज्या मॅडम आहेत आमच्या आयुक्त, त्यांनी हे बाल हट्ट चालू नाही दिले पाहिजे। महापौरांनी 50,000 रुपये त्यांच्या जो काही प्रायव्हेट ठेवली आहे मुलगी पीए म्हणून, तिला महापालिकेतून 50,000 दिले जाणार आणि जे नगरसेवक दिवस रात्र काम करतायत त्यांना 25,000 मानधन आहे। काय हा विरोधाभास? आमचे प्रतिनिधी मनश्री देखील आमच्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। तर मनश्री, किशोरी पेडणेकर आहेत आपल्यासोबत। किशोरताई, खरं तर यापूर्वी सुद्धा महापालिकेमधल्या लोकप्रतिनिधींच्या गाड्यांवरून चर्चा झालेली आहे। काही महिन्यांपूर्वी ज्या खरेदी केलेल्या स्कॉर्पिओ गाड्या आहेत त्या वॉर्ड ऑफिसरला दिल्या जातील, त्या मोडीत निघणार नाही, अशा प्रकारचा युक्तिवाद केला जातोय। गणेश खणकर सभागृह नेते म्हणतायत की ही गाडी तर आम्ही विरोधी पक्ष नेत्यांना सुद्धा देणार आहोत, म्हणजे तुम्हाला सुद्धा देणार आहोत। मग आक्षेप असण्याचं कारण काय? नाही, माझा आक्षेप आहे बघा, विचारलं असतं, मला विचारलं पण नाही आम्हाला। म्हणजे ही तर मस्ती आहेच, ऐका, मला सांगायला पाहिजे होतं ना की नवीन गाड्या घेतोय, असं करतोय। हे महापालिकेत एक हे असतं, महापौरांची वेगळी गाडी असते पदाची त्या, आणि इतरांना वेगळ्या असतात, बट नॅचरल आहे, त्याच्यात काय नवीन नाही। आता नवीन गाड्या बदलून मी आम्हाला पण देणार आहे, तुम्हाला पण, तर तुमच्या मुंबईच्या लुटीत आम्ही नाही। तुम्हाला जर नवी गाडी मिळाली तर ती तुम्ही नाकारणार का? माझी आहे ती गाडी चांगलीच आहे,
आणि एक तर का नाकारायची, म्हणजे मी आणि का घ्यायची, करायचं नंतर आलं. आहे त्या गाड्या पहिला 2-3 वर्ष तर वापरा, बदलायच्याच का, आणि कोणाच्या पाठीचं दुखतंय. असं मला वाटतं ही मुंबईची लूट आहे. स्कॉर्पिओ गाड्या या आरामदायक नाहीयेत, वेगवेगळे दौरे करावे लागतात. तुम्ही दौरे आम्हाला दौरे मुंबईत आहे, मुंबईच्या बाहेर गाडी न्यायचीच नाहीये. कुठले दौरे मुंबईची गाडी तुम्ही बाहेर नेता म्हणजे, जर दौरे म्हणत असाल तर ते बाहेर आहेत दौरे. आपल्याला पुलाबाहेर ते म्हणजे 4 टोकं आहेत, ईस्टर्न, वेस्टर्न आणि सिटी, तेवढंच फिरायचंय. वाशीच्या पुढे आपण गाडी नेऊ शकत नाही. न्यायची झाली तर परवानगी घ्यावी लागते. ते एखाद्या वेळेला कधीतरी मिळू शकते परवानगी, नेहमी नाही. हा प्रश्न तुम्ही सभागृहात मांडणार का, याला वाचा फोडणार का, आणि सगळ्यात महत्त्वाचं नाही, मुळामध्ये सभागृहात एवढं लांब नेऊन ठेवलंय. सभागृहाच्या इथं तुम्ही बघाल मध्ये 15 दिवसाचा गॅप येतो, आणि मग 15 दिवसात एवढ्या घडामोडी घडलेल्या असतात की मग हा आलेला ऐरणीवरचा प्रश्न मागे पडतो. पण जर तुम्हाला प्रशासनाने देऊ केली गाडी, अगदी तुमच्या दारात आणून उभी केली, मी सांगेन मला माझी आहे ती बरी आहे. मुळात माझा आरोप आहे, घेऊच नका गाड्या. काय म्हणून घ्यायच्या, म्हणजे त्यात सगळा गरज नसताना सुद्धा तुम्ही गाड्या घेताय, त्याचा उपभोग घेणार. काय आहे, घेतात का, या 2 वर्ष वापरूया ना. नक्कीच किशोरी आपल्याला बघावं लागणार. तर आयुक्त नेमकं यावर काय निर्णय घेत आहे, हा प्रस्ताव त्यांच्याकडे मांडला गेल्यानंतर सगळ्या गोष्टीला मान्यता देत आहेत. प्रायव्हेट सेक्रेटरीला 50,000 पगार, महापौरांनी 10 लाखाचं प्रसिद्धीसाठी घेतले. काय चाललंय काय, हो करा ना मागचं पण तुम्ही. हो, असं कोणी केलं होतं का, 10 लाख 3 महिन्याला. बरोबर आहे किशोरीजी. खरं तर अनेक गोष्टींवर खरं तर उधळपट्टी सुरू असल्याचं दिसते. आता गाड्या देखील खरेदी केल्या जात आहेत, त्यामुळे आता आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे. धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आणि यानंतर आपण यशवंत किल्लेदार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. यशवंतजी, किशोरी पेडणेकर काही वेळापूर्वी बोलत होत्या की जर आपल्याकडे अशी कोणतीही गाडी आली किंवा नवी गाडी जरी पाठवली गेली तर आम्ही ती घेणार नाही आहोत, आम्हाला नको आहेत. ज्या जुन्या गाड्या आहेत त्याच आमच्याकडे आहेत, त्या योग्य आहेत. जर तुम्हाला जर किंवा तुमच्या पक्षाकडे अशी कुठली जर नवी गाडी येणार असेल नगरसेवकाकडे तुमच्याकडे, तर तुम्हाला ती मान्य असेल का? काय वाटते, मुंबई महापालिका ही जी काही उधळपट्टी करते ते योग्य आहे का? आमच्या पक्षाकडे काही अशी कोणती गाडी येणार नाही, कारण आमच्या पक्षाकडे काही कोणतं मोठं पद नाहीये. पण मुळात आता 2 महिन्यापूर्वी स्कॉर्पिओ घेतलेले आहेत, नवीन कोऱ्या करकरीत गाड्या आहेत, आणि 2 महिन्यानंतर तुम्हाला असं जाणवतंय की म्हणे आम्हाला त्याचा त्रास होतोय, त्या प्रवास करताना पाठीला त्रास होतोय वगैरे. मला वाटतं स्कॉर्पिओ गाड्या काही काल परवा आलेली गाडी नाहीये, आणि फार वर्षापासून रस्त्यावर आलेली गाडी आहे. इतरांना कोणाला त्याचा त्रास झाला नाही. केवळ ईर्षेपोटी जर त्यांना इतरांना स्कॉर्पिओ मिळतं आम्हाला का नाही, ह्या ईर्षेपोटी जर तुम्ही महानगरपालिकेच्या पैशाची उधळपट्टी करत असाल तर मला वाटतं की चुकीचं आहे. कारण आता स्कॉर्पिओ नवीन आहेत, परत तुम्ही आता इनोवा क्रिप्टा घेणार आणि ह्या स्कॉर्पिओ काहीतरी सहाय्यक आयुक्तांना देणार, आणि सहाय्यक आयुक्तांच्या जुन्या स्कॉर्पिओ आहेत त्या काहीतरी अभियंत्यांना देणार. मग ते जे अभियंते किंवा सहाय्यक आयुक्त स्कॉर्पिओ इतके वर्ष वापरतात किंवा वापरणार आहेत त्यांना त्रास होणार नाहीये का? तीही माणसंच आहेत ना. म्हणजे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी महानगरपालिकेच्या जो काही पैसा आहे त्याची उधळपट्टी करायची आणि सत्तेचा पुरेपूर उपभोग घ्यायचा, हा एकंदर ह्या सत्ताधाऱ्यांचा कल आहे, आणि विरोधक म्हणून आम्ही याला विरोध करत राहू. धन्यवाद यशवंतजी दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर विरोधकांकडून या प्रस्तावाला विरोध होईल असं देखील यशवंत किल्लेदार यांनी सांगितलेलं आहे. तर मुंबई महापालिकेमध्ये 6 महिन्यांपूर्वीच खरं तर नव्या गाड्या घेण्यात आलेल्या होत्या, मात्र आता पुन्हा एकदा नव्या गाड्यांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. जे वैधानिक समित्याचे अध्यक्ष आहेत, उपमहापौर आहेत, यांनी सर्वांनी मिळून आम्ही मागणी केली होती की आता जी वाहनं आम्हाला दिलेली आहेत या गाड्या बदलण्यात याव्या, याविषयी तक्रार होती, आणि त्या पद्धतीने प्रशासनाकडे आम्ही गटनेत्यांच्या बैठकीत आम्ही मागणी केली होती. तर त्यानुसार आताच्या ज्या गाड्या आहेत या बदलून
नवीन क्रिस्टा गाड्या घ्याव्यात असा माझ्या माहितीप्रमाणे प्रस्ताव येतोय. आम्ही मागणी केली होती की आमच्या गाड्या बदला आणि प्रशासनाने ते मान्य केलं होतं की होय, याबाबत आम्हालाही तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आता नवीन गाड्या येतील अशी आमची माहिती आहे.